प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक पंढरीपथ साधक संसार गतिरोधक प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू आणि गुणातीत साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनातील झालेली समस्या निवृत्ती या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्यार्ध्याचा तो असा मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाने रागरक्षक जगद्गुरु तुकोबारा शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या स्थानाची अधिष्ठात्री देवता दत्तात्रय भगवान यांच्या असीम अपार अशा कृपा सामर्थ्यामुळे या ठिकाणी श्रमिक स्त्रयोग मंडळ शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रितपपूर्ती सोहळा या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही त्याचं नियोजन केलेलं आहात आणि अत्यंत उत्साहाने अत्यंत प्रेमाने अत्यंत भावयुक्त अंतकरणाने या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आत्मसमर्पण करून या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत आहात. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विठ्ठल. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर अमृतोत्सव महोत्सवी वर्ष त्यात पदरी संत नामदेव महाराज संत जनाबाई महाराज षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा संत शिरोमणी सावता महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी सर्व संत महात्म्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. आपण या ठिकाणी परम भाग्यवान आहोत. या ठिकाणी तपपूर्ती सोहळा साजरा करत आहोत. तप कशाला म्हणतात? ज्ञानोबाराय सांगतात तपाची व्याख्या. ज्ञानोबाराय म्हणतात स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करणे जे विरातेची तप. ज्ञानोबाराय म्हणतात स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता प्राण इंद्रिय शरीर याची रात्रंदिवस आटणी करणे याला काय म्हणतात? तप म्हणतात. दुसरी व्याख्या ज्ञानोबाराय तपाचे सांगतात अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदले चाचो. ज्ञानोबाराय म्हणतात की एखादं भांड ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून ठेवलेलं आहे आणि राजहंस आपल्या चोचीने पाणी वेगळं करतो आणि दूध वेगळं करतो. तसा एखादा धीर पुरुष साधना करणारी पुरुष मंडळी आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस संसार आणि परमार्थ एकत्रित आल्यानंतर संसारूपी पाणी बाजूला करतात आणि परमात्मारूपी दूध बाजूला करतात आणि जो परमात्मा आणि शरीर यांचा संबंध काहीच नाही हा विवेक अंतःकरणामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवणे याला ज्ञानोबाराय तप म्हणतात. विठ्ठल. पुढची ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये तपाची व्याख्या सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात सटवीची राती नवी संबीजी जेवी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा तया नाम तप. ज्ञानोबाराय म्हणतात सटवीच्या रात्रीला रात्रभर दिवा तेवत ठेवला जातो. तो दिवा न विझून देण्याची काळजी जशी लोक घेतात तसं आपल्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्ती व्हावी हा निर्णय मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवणे याला तप म्हणतात. विठ्ठल. ज्ञानोबाराय त्या तपाची व्याख्या करत असताना एक उदाहरण देऊन सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात अग्नी धुपाचा नाशू. ज्ञानोबाराय म्हणतात एक अग्नीमध्ये धूप टाकला की धूप काय होतो? जळतो आणि क्षणाक्षणाला त्याचा काय होतो? नाश होतो. धूप प्रेतासमोरही जळतो आणि धूप देवासमोरही जळतो. प्रेतासमोर धूप जळणं हे निरर्थक आहे आणि देवासमोर धूप जळणं सार्थकी आहे. तसं शरीररूपी धूप प्रपंचरूपी प्रेताजवळ जाळणं नाश आहे आणि शरीररूपी धूप भगवंताच्या चरणाजवळ जाळणं हे तप आहे. विठ्ठल. आणि अशा भव्य दिव्य तपपूर्तीमध्ये आपण या ठिकाणी सर्व सामील झालात. आपण परम भाग्यवान आहोत. एकट्याने साधना करणं माणसाच्या जीवनामध्ये एकट्यापुरतं पुण्य निर्माण होतं, परंतु सार्वजनिक ठिकाणी केलेली साधना माणसाला अनंत पटीने फळ देते महाराज. मग कोणती साधना असू द्या, तुम्ही नामस्मरण करण्याकरता बसा,
एकट्याने घरामध्ये नामस्मरण करण्याकरता बसला, एक नाम जपलं की एका नामाचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. परंतु तुम्ही 100 लोक मिळून जर नामस्मरण करत असाल तर एक नाम जपल्यानंतर 100 नामस्मरणाचं तुमचं पुण्य जमा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वरी पारायणाचं तसंच आहे. एकदा सेपरेट पारायण केलं, एका पारायणाचं पुण्य माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होते. परंतु 100 वाचकांमध्ये जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर एक पारायण केलं की 100 पारायणाचं पुण्य आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या ठिकाणी सामुदायिक, ज्या ठिकाणी नामस्मरण असेल, सामुदायिक कथा असेल, सामुदायिक कीर्तन असेल, अशा ठिकाणी माणसाने जाऊन बसावं. मनुष्याच्या जीवनामध्ये भरघोस पुण्य मिळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा, अत्यंत पवित्र दिवस आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी वारकरी संप्रदायामध्ये आजच्या दिवशी क्रांती केली. महाराज काय क्रांती केली? स्वतःच्या देहासकट कुठे गेले? वैकुंठाला निघून गेले. तुकोबारायांचा अधिकार सर्वसामान्य होता. दिसण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य प्रकारचे दिसत होते, पण असण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय कसे होते? तुकोबाराय म्हणतात, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा इंद्र विठ्ठल प्रसादे. जरा अक्षरा वेगळा तुका होवो निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. जरा जरा वेगळा तुका बोले निराळा, आने नगम निळा बोले विठ्ठल प्रसादे, विठ्ठल प्रसाद. अक्षर अक्षरा वेगळा तुका होवोनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. 15व्या अध्यायामध्ये 3 पुरुषाचं वर्णन केलेलं आहे आणि 8व्या अध्यायामध्ये 2 पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष 3 पुरुषांचं वर्णन आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये क्षर आणि अक्षर पुरुष. त्यामध्ये 15व्या अध्यायातला उत्तम पुरुष आणि 8व्या अध्यायातला अक्षर पुरुष एकाच अर्थाने आलेले आहेत. त्या पद्धतीने तुकोबाराय क्षर आणि अक्षर या पुरुषांच्या वेगळे तुकोबाराय उत्तम पुरुष आहेत. विठ्ठल उत्तम पुरुष म्हणजे भगवान परमात्म्याला उत्तम पुरुष मानलेला आहे आणि तुकोबाराही उत्तम पुरुष आहेत. मग तुकोबाराय दिसण्याकरता शरीराने माणसासारखे दिसतात, पण असण्याकरता साक्षात देव आहेत. विठ्ठल अनुरेणुया थोकडा आणि तुका आकाश एवढा. मग त्या ठिकाणी तुकोबाराय तुम्ही आकाश एवढे व्यापक आहात, साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूपच आहात. मग तुम्ही सर्वसामान्य प्रकारचा देह धारण करून या ठिकाणी तुम्ही येण्याचं कारणच काय? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. एखादा मनुष्य असतो आणि मनुष्य एखाद्या मनुष्याला सांगतो, अरे बाबा अमुक अमुक ठिकाणी जा आणि तेवढा माझा निरोप त्या गावामध्ये सांगून ये. मग तो माणूस काय करतो? निरोप सांगतो आणि त्या घरातले वासे मोजत बसतो. असं आहे का? निरोप सांगितल्याबरोबर उभ्या पावली काय करतो? तो माघारा येतो. तसं तुकोबाराय या ठिकाणी काम घेऊन आले. काय? भगवंताचा निरोप सांगण्याचं काम घेऊन आले आणि निरोप सांगून झाल्याबरोबर उभ्या पावली तुकोबाराय निघालेले आहेत. विठ्ठल गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं रे झालं की उभ्या पावली काय करतात? निघून जातात. ती या मृत्यू लोकांमध्ये थांबत नाहीत आणि निघून जाण्याचा तुकोबारायांचा दिवस म्हणजे आजचा बीजेचा दिवस आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय
अत्यंत विशेष आहेत, हे तुम्ही आम्ही वर्णन करू यात विशेष नाही महाराज. तुकोबारांची वैऱ्याने वर्णन केलेलं आहे महाराज. मित्राने वर्णन करणं या वर्णनामध्ये कमी जास्त प्रमाण असू शकतं महाराज, पण ज्यावेळेस वैरी वर्णन करतो ना ते वर्णन 100% काय असतंय, खरं असतंय महाराज. रामेश्वर शास्त्री ज्यांनी जगद्गुरु तुकोबारांची गाथा, त्या गाथेला दगड बांधावे आणि दगड बांधल्यानंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं धाडस ज्या शास्त्रींनी केलं ना ते शास्त्री तुकोबारांचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारा ज्यावेळेस अभंगाची निर्मिती करण्याकरता सुरुवात तुकोबारांनी केली, ही गोष्ट रामेश्वर शास्त्रींच्या कानावरती गेली आणि रामेश्वर शास्त्रींनी आपल्या शिष्यांना तुकोबारायांकडे पाठवलं आणि तुकोबारायांना सांगितलं की तुमची जेवढी काय अभंगाची गाथा तुम्ही लिहिलेली आहे त्या लेखनासह तुम्ही माझ्यासमोर उभे राहा. त्यावेळेस तुकोबारायांनी ती गाथा घेतलेली आहे आणि रामेश्वर शास्त्रींच्या समोर तुकोबारा उभे आहेत आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना रामेश्वर शास्त्री विचारतात काय हे प्रश्न मांडलेला आहे. त्यावेळेस तुकोबारा सांगतात मी प्रश्न मांडलेलं नाही, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने जे मी लेखणी करत आहे. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, विठ्ठल बोलत आहे, माझ्या पदरचं मी काय सुद्धा बोलत साळुंखी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची. भगवान परमात्म्याच्या कृपेने मला स्फूर्ती झालेली आहे आणि या वेदाचा जो अर्थ आहे तो साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेमध्ये मी त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने आणत आहे. अशा वेळेस रामेश्वर शास्त्रीने गाथा हातामध्ये घेतलेली आहे आणि त्या गाथेतले एक 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 अभंग रामेश्वर शास्त्री त्या ठिकाणी वाचण्याकरता सुरुवात केलेली आहे. सुरुवातीचा अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. दुसरा अभंग नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तया विनभुकीला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. किंवा आपुली आहे ताजो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरज तसे किंवा अवघे होते लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाचे. असे एक 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 अभंग रामेश्वर शास्त्री वाचत 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 असे आलेले आहेत आणि रामेश्वर शास्त्रींच्या दृष्टिक्षेपामध्ये महाराज एक अभंग पडला आणि रामेश्वर शास्त्रींची तळपायाची आग अत्यंत मस्तकाला गेली महाराज. कोणता अभंग असेल? रामेश्वर शास्त्रीने अभंग वाचला वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. एरानी वावा भार माथा, एरानी वाहवा भाराथा, एरानी वावा भार माथा, एरानी वाहवा भाराथा. खादल्याची गोडी देखतासी नये, खादल्याची गोडी देखतासी नये, आदराची गोडी देखता ते नये, आदराची गोडी देखता ती नये, देखता ती. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, ए राणी वावा भार माथा, ए राणी वावा भार माथा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेरानी वाहवा भाराथा, वेरानी वाहवा भाराथा, माथा माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, ए राणी वाहावा भार माता. ज्यांच्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणारे रामेश्वर शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण आणि त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये अभंग पडला की वेदाचा अर्थ तुकोबाराय कुणाला म्हणतात मला माहिती आहे बाकीच्यांना माहीत नाही. असं ज्यावेळेस रामेश्वर शास्त्रीने अभंग वाचला रे वाचला लगेच गात्याला दगड बांधले महाराज आणि ती गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली आणि त्या ठिकाणी बुडवल्याबरोबर तुकोबारायांनी उपोषण केलं महाराज. उपोषण 13 दिवस उपोषण केलं.
बुडविल्या वह्या बैसलो धरणे, तुका म्हणे केले समाधान. त्यात भगवान परमात्म्याने 13 दिवसानंतर त्या वह्या काय काढल्या महाराज? वरती काढल्या. परंतु मला सांगायचं आहे, जे बुडवण्याचं धाडस करणारे रामेश्वर शास्त्री, तेच तुकोबाराविषयी उद्गार काढताना तुकोबारायांना म्हणतात पंडित, वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. रामेश्वर शास्त्री म्हणतात, कोण पंडित असेल, कोण वैदिक असेल, कोण दशग्रंथी ब्राह्मण असतील, पण माझ्या तुकाराम महाराजांची सर कुणाला सुद्धा येणार नाही. पंडित कुणाला म्हणतात महाराज? तुकोबाराय म्हणतात, पंडित म्हणता वाटे सुख, परी तो पाहता अवघा मूर्ख. पंडित म्हणणं सोपं आहे महाराज, पण पंडिताप्रमाणे वागणं अत्यंत कठीण आहे. पण तुकोबाराय रामेश्वर शास्त्री म्हणतात, कोण पंडित असेल, कोण वैदिक असेल, कोण दशग्रंथी असेल, पण माझ्या तुकोबारायांसारखं त्यामध्ये त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. गीता ही वाचिता नित्यनेम. त्या ठिकाणी गीतेचं कोण पारायण करत असेल, कोण साधना करत असेल, परंतु माझ्या तुकोबारायांची बरोबरी कोण करू शकत नाही. तैसा तुका नव्हे वाणी व्यवसायी, भाव त्याचा पायी विठोबाच्या. रामेश्वर शास्त्री म्हणतात, वाणीचा व्यवसाय करणारे माझे तुकोबाराय नाहीत, कारण त्यांचा भाव भगवान परमात्म्याच्या पायाजवळ काय आहे? स्थिर आहे. काय केलं तुकोबारायने? चहूई वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करोनिया. 4 वेदाचं विवरण केलं आणि सुंदरपैकी गाथा निर्माण केली. रामेश्वर शास्त्री सांगतात, अत्यंत गहन अर्थ काढून तुकोबारायांनी मराठी भाषेमध्ये वेद आणलेला आहे. रामेश्वर शास्त्री सांगतात, पुढं रामेश्वर शास्त्री बोलतात, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी. त्या ठिकाणी अत्यंत पाठीमागे मोठे मोठे कवी झाले, परंतु स्वतःचं शरीर घेऊन वैकुंठाला गेला असा कवी अजूनपर्यंत झालेला नाही. हे रामेश्वर शास्त्रींचे उद्गार आहेत. पुढे त्या ठिकाणी रामेश्वर शास्त्री म्हणतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखियला. आतापर्यंत खूप पाहिलं, कोणी ज्ञानी पाहिलेत, कोणी वैराग्यवान पाहिलेत, कोणी भक्तिवान पाहिलेत, परंतु भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या वेगळा जर पुतळा कोणता असेल तर ते तुकोबाराय आहेत. विठ्ठल. पुढे रामेश्वर शास्त्री सांगतात, पाठीमागं भगवान परमात्म्याचे प्राप्ती करता यज्ञ दान तप ही साधनं केली जायची महाराज, आणि त्यानं भगवंताची प्राप्ती करून घेता लोक तयार व्हायची. परंतु सध्याच्या काळामध्ये यज्ञ करणं सोपं नाही, दान धर्म करणं सोपं नाही, आणि यज्ञ करणं सोपं नाही, परंतु त्या सर्व साधनांना लाज वाटेल असं साधन तुकोबाराने एक निर्माण केलं महाराज. काय साधन निर्माण केलं? यज्ञ दान तप लाजविली दाने, हरिनाम कीर्तन करोनिया. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणापुढे या सर्व साधनांना लाज वाटेल असं हरिनाम साधन तुकोबारायांनी निर्माण केले. असे रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचं वर्णन करणारे, असा अत्यंत मोठा अधिकार असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या दिवशी वैकुंठाला काय करतात? निघून जातात. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातील झालेली समस्या निवृत्ती तुकोबाराय या अभंगातून प्रतिपादन करतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी, कसली तरी समस्या असते. समस्या नाही आणि तो मनुष्य आहे असं शोधून सापडणार नाही. समस्येचं परिमाण वेगळं असेल, समस्या लहान मोठी असेल, पण समस्या नाही असा मनुष्य जीवनामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. काय समस्या आहे? एक गडगंज मनुष्य संपत्ती कमवणार आहे, लाखो रुपये त्याच्या घरामध्ये आहेत. आता पैसा प्राप्त झाल्यानंतर कोणती समस्या त्याच्या जीवनामध्ये आहे? पैसा प्राप्त आहे, संपत्ती भरपूर आहे, संतती नाही. जीवनामध्ये पैसा आहे परंतु जीवनामध्ये संतती नाही, ही त्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. काहींच्या जीवनामध्ये संतती भरपूर असते परंतु संपत्ती नसते, संपत्ती नाही, ही त्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे. काहींच्या जीवनामध्ये संपत्ती असते आणि संतती असते. आता कोणती समस्या आहे? संपत्ती आहे, संतती आहे, सत्ता नाही, सत्ता नसणे ही त्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. काहींच्या जीवनामध्ये संपत्ती असते, संतती असते, सत्ताही असते, तरी सुद्धा जीवनामध्ये समस्या असते. कोणती समस्या असते? ऐका, त्याच्या जीवनामध्ये आरोग्य नाही, शरीर चांगलं राहत नाही. डॉक्टरने सांगितलेले आहे आंबट, बोला की, खाऊ नका, तिखट खाऊ नका, तेलकट
माती सर्व सांगावं लागतं. आता तुम्ही हे खायचं नाही म्हणजे आरोग्य चांगलं, आरोग्य नसणे ही मनुष्याच्या जीवनातली काय आहे, समस्या आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये समस्या आहेत. आपल्याही जीवनामध्ये प्रत्येकाच्या समस्या आहेत. तुम्ही आता सर्व समस्या मला सांगू नका, कारण आपल्याकडे वेळेची काय आहे, सर्व समस्याच आपल्या जीवनामध्ये आहेत. परंतु त्यामध्ये प्रामुख्याने 2 समस्या येतात. एक आहे पारमार्थिक समस्या आणि एक आहे व्यावहारिक समस्या. व्यावहारिक समस्या आपलं नशीब अनुकूल झालं की व्यावहारिक समस्या काय होते, व्यवस्थितपणाने चालते. आणि पारमार्थिक समस्या जर दूर व्हावी वाटत असेल तर त्याच्याकरता देवाचीच कृपा असावी लागते. मनुष्याने जीवनामध्ये किती कष्ट करू द्या, परंतु त्याचं जर नशीब अनुकूल नसेल ना, तर त्यानं कितीही कष्ट करू द्या, त्याला जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं फल प्राप्त होत नाही. जरी साक्षात देव देण्याकरता आला तरी सुद्धा जर नशीब अनुकूल नसेल त्याच्या हातात काही लागत नाही. महाराज विठ्ठल. एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्या ध्यानामध्ये येईल. एक भगवान शंकरांचा भक्त नित्य नेमाने पूजा करायचा. सकाळी 5 वाजता मंदिरात त्यानं जावं, भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करावा, फुलं त्या ठिकाणी व्हावीत, त्या ठिकाणी दर्शन करावं आणि आपल्या घराचा रस्ता धरावा. आणि अशी नित्य नेमाने वर्षानुवर्ष पूजा करत असताना एक वेळेस पार्वती माता भगवान शंकरांना सांगतात, अहो ऐकलं का, तो भक्त त्या मृत्यूलोकामध्ये रात्रंदिवस वर्षानुवर्ष झाली तुमची सेवा करतोय आणि किती गरिबी त्याच्या जीवनामध्ये आहे, त्याची गरिबी तुम्ही घालवा ना. का तुम्ही गरिबी घालवू शकत नाही? तुमच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तरी सुद्धा तुम्ही त्या भक्ताच्या जीवनातली गरिबी दारिद्र्य घालवत नाहीत. हे मला विशेष वाटते. परंतु ऐका, माझं तुम्हाला ऐकावं लागेल, त्या भक्ताच्या जीवनातलं दारिद्र्य तुम्हाला घालवावं लागेल. त्यावेळेस पार्वती मातेला भगवान शंकर सांगतात, तुला जे समजतंय ते मला समजत नसेल का? मलाही वाटतंय त्याच्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट व्हावं, परंतु त्याच्या नशिबामध्येच त्या ठिकाणी संपत्ती न लिहिल्यामुळे मला त्याला काय संपत्तीवान श्रीमंत करता येत नाही. पार्वती माता म्हणतात, ते मला तुम्ही सांगू नका. जर तुम्ही त्याच्या समोर घेऊन जर गेलात ना, निश्चित तो स्वीकारल्याशिवाय राहत नाही. मग त्या ठिकाणी सोने, मारीक, मोती सर्व गोण्याच्या गोण्या भरलेल्या आहेत. आणि पार्वती माता स्वतः भगवान शंकरांना घेऊन त्या भक्ताच्या वाटेवरती काय आहेत, उभे राहिलेले आहेत. तो भक्त भगवान शंकराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी पूजा करण्याकरता गेला आणि पूजा करून आपल्या घराकडे येत असताना त्याला आंधळा मनुष्य दिसला. आणि आंधळा मनुष्य दिसल्यानंतर तो विचार करू लागला, आपण केवढे भाग्यवान आहोत, आपल्याला भगवंताने डोळे चांगले दिले, पाय चांगले दिले, शरीर चांगलं दिलं, परंतु हा आंधळा मनुष्य त्याला डोळ्याने दिसत नाही आणि त्याला रस्त्याने चालावं लागतं. परंतु आंधळा मनुष्य डोळे झाकून कसा चालतो हे आपण प्रॅक्टिकल केलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि त्यानं डोळे झाकले आणि तो चालायला लागला. आणि ज्या ठिकाणी भगवान शंकर त्याला सोने माणिक मोती घेऊन गोण्या घेऊन उभे होते ना, तिथून तो डोळे झाकून काय चालला, पुढे चालला आणि धनाचा ठेवा त्यानं काय ओलांडून लावला. मला सांगा, ज्ञानोबाराय म्हणतात, जे कैसे प्राप्तीची वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे, की असती आपले डोळे आपण झाकी. त्याचे डोळे चांगले असताना सुद्धा त्याला आंधळेपणाने चालण्याची डोहळेमध्ये इच्छा झाली आणि धनाचा ठेवा ओलांडून पुढे गेला. का? धन प्राप्त झालं होतं परंतु नशिबाने गैरहजेरी लावली. व्यावहारिक समस्या जोपर्यंत नशीब अनुकूल होत नाही तोपर्यंत व्यवस्थितपणाने चालत नाही. आणि पारमार्थिक समस्या जर आपल्याला व्यवस्थित कराव्या असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये देवाच्या कृपेशिवाय आपली पारमार्थिक समस्या व्यवस्थित होत नाही. महाराज, आपलं पारमार्थिक जीवन सफल व्हावं, आपली पारमार्थिक साधना सफल व्हावी याच्याकरता 4 कृपेची अत्यंत जीवनामध्ये आवश्यकता आहे. कोणकोणत्या कृपा? सुरुवातीची कृपा आपल्या मनाची कृपा असावी लागते. दुसरी कृपा ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, भगवद्गीता या सद्ग्रंथांची आपल्यावरती कृपा असावी लागते. तिसरी कृपा संतांची असावी लागते आणि चौथी देवाची. सुरुवातीला आपल्या मनाची आपल्यावरती कृपा असावी लागते. महाराज, परमार्थ हा वडून ताडून करण्याचा विषय नाही, तो मनाने स्वीकारला पाहिजे. महाराज, मन जर आपल्याला सहकार्य करत असेल तर आपल्या मनाचा परमार्थ सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. काकड्याला जायचंय, दुसऱ्याने सांगून चालणार, स्वतःच उठला पाहिजे, स्वतःच मंदिरामध्ये आला पाहिजे, तर त्याचा परमार्थ सक्सेस होऊ शकतो, नाहीतर सक्सेस होऊ शकत. काय काय माणसं जीवनामध्ये कशीच सक्सेस होत नाहीत. महाराज, बरं का, एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एक मनुष्य जीवनात कधीच सक्सेस झाला नाही. आता म्हटला मरायचं, आता काय जगून फायदा. रेल्वेच्या रुळावर जाऊन झोपला.
आणि रेल्वेच्या रुळावर झोपल्याबरोबर तो म्हटला आता एखादी रेल्वे येईल, माझ्या अंगावरून जाईल आणि माझं जीवन काय होईल, संपून जाईल. तितक्यात रेल्वेचा अधिकारी आला आणि त्याला उठवला. का रे बाबा झोपला? म्हणला जीवनात कधीच सक्सेस झालो नाही, आता मी मरायला आलोय. तो अधिकारी म्हणला तू मरताना पण सक्सेस होणार नाहीस. म्हणले का? म्हणली रेल्वे आज बंद आहे. आपला परमार्थ जर सक्सेस व्हावा वाटत असेल, आपल्या मनाची साथ अत्यंत महत्वाची आहे. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या परमार्थ जीवनामध्ये मी सफल झालो, त्याचं एकच कारण मनाने मला काय केलं, सहकार्य केलं. मनू राजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी का. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. होतो नाही तरी भुललो दिशा, होतो नाही तरी भुललो दिशा, होतो नाही तरी भुललो देशा, होतो नाही तरी भुललो देशा. दाता तोही मज भेटला इच्छा, दाता तोही मज भेटला इच्छा, दादा तोही मज भेटला देशा, दादा तोही मज भेटला देशा. देवोनी मार्ग दाविला सरिसा गा, देवनी मार्ग दाविला सरिसा, देवोनी मार्ग दाविला सरिसा गा. देवनी मार्ग दाविला सरिसा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. मनवोनी आलो या देशात. केव्हा? मनुराजाने कृपा केली तेव्हा. त्या मनुराजाला 2 पत्न्या आहेत. कोणकोणत्या? एक विकल्प आणि एक संकल्प. एक पत्नी परमार्थाला सहकार्य करते, तर दुसरी पत्नी परमार्थ हाणून पाडते. महाराज विकल्प ती कशाला कीर्तनाला जायचंय, महाराजांचं विठोबा रुक्माई हो द्या, नंतर जाऊ आपण. ही विकल्परूपी पत्नी सांगते आणि संकल्परूपी पत्नी सांगते अरे कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर सतरंजी टाकण्याकरता जा, त्या ठिकाणी पकवाजा करता कणिक मळून आण, माईक त्या ठिकाणी लावून दे, सर्व त्या ठिकाणी झाडलोट व्यवस्थित तरी. कोण सांगते? संकल्परूपी पत्नी सांगते. आणि विकल्परूपी पत्नी सांगते इतक्या लवकर जाण्याची काय आवश्यकता आहे, नंतर जा, विठोबा रुक्माई हो दे, ते महाराजांचे ते गायन होईल नंतर. सर्व ते विकल्प त्या ठिकाणी मनामध्ये शिरतो, संकल्प विकल्प. परंतु हे दोन्ही टाकून मनाने सहकार्य केल्यानंतर आपला परमार्थ काय होतो, सफल होतो. म्हणून सुरुवातीला मनाची कृपा असावी लागते. दुसरी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, भगवद्गीता या सद्ग्रंथांची आपल्यावरती काय असावी लागते, कृपा असावी लागते. महाराज ह्या संत ग्रंथांची जर कृपा असली ना, की आपलं मन स्थिर झालं ना, की आपण परमार्थ करण्याकरता निघाल्याबरोबर कोणत्या वाटेने जावं ह्या वाटा दाखवणार हे ग्रंथ आहे. तुकोबारांचं प्रमाण आहे का? क्षण एक मन स्थिर करोनी, सावध होई डोळे उघडोनी, पाहे वेद बोली पुराणी, तुका विनवणी करतसे. मन स्थिर करावं, सावध व्हावं, डोळे उघडावेत आणि वेद शास्त्र पुराणे काय बोललेत, कोणत्या वाटेने जाण्याकरता सांगतात ते ग्रंथामध्ये त्याचा शोध घ्यावा. आपल्याला जर सफल मार्गाने जायचं असेल ना, तुकोबारांच्या गाथेला विचारा, महाराज आमचं जीवन आम्हाला सफल व्हावं असं वाटत आहे, कोणत्या वाटेने आम्ही चाललं पाहिजे. तुकोबारांची गाथा जर तुम्ही वाचत गेलात, तुकोबारा तुम्हाला स्पष्ट सांगतील. तुका म्हणे तुम्ही चाला याचे वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. भरवसा देऊन सांगतो, तुम्ही भक्तीच्या वाटेने चाला, तुम्हाला एक दिवस पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायने विचारा, ज्ञानोबाराय त्या भक्तीच्या वाटेने चालत असताना आम्हाला काही ताण लागेल, काही भूक लागेल. ज्ञानोबाराय म्हणतात, हा मार्ग जय देखीजे, तै तहान भूक विसरीजे, रात्र दिवस नेणे जे वाटे ये. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे या वाटेन तर चालून बघा, तुम्हाला तहानेचं दुःख येणार नाही आणि भुकेचं सुद्धा दुःख तुम्हाला भोगण्याची काय वेळ येणार नाही. तुमचं भगवान परमात्मा सर्व निवारण केल्याशिवाय राहणार नाही. मग ज्ञानोबाराय या वाटेने चालत असताना आम्हाला काय काय प्राप्त होईल. ज्ञानोबाराय सांगतात, भजन करा विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही भक्ती वाटेने चालण्याचा प्रयत्न करा. जिथं तुमचा पाऊल पडेल ना, तिथं तुम्हाला खान लागेल, खान.
कोणती खाण लागेल ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही ज्या भक्तीच्या वाटेने पाऊल टाकाल ना, तर त्या वाटेवरती तुम्हाला प वर्गाची खाण लागेल, प वर्गाची. आता मराठी व्याकरणमध्ये काही वर्ग पडतात, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग आणि प वर्ग. आता आपण मराठी व्याकरण शिकू बरं का. आता सर्व सांगत बसत नाही. आता प वर्ग कशाला म्हणतात? प वर्गामध्ये कोणकोणते अक्षर आहेत? प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म ही 5 अक्षर आहेत. भक्ती वाटेने चालणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये प म्हणजे पाप लागत नाही, फ म्हणजे फसवणूक होत नाही, ब म्हणजे बंधन येत नाही, भ म्हणजे भीती राहत नाही आणि म म्हणजे त्याला मोक्षाची प्राप्ती होते. हे ज्यावेळेस आपण सद्ग्रंथ उघडून पाहतो ना, सद्ग्रंथ आपल्याला ही वाट दाखवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून सुरुवातीची कृपा मनाची असावी लागते, दुसरी संतांच्या ग्रंथांची असावी लागते, तिसरी कृपा संतांची असावी लागते. जीवनामध्ये संतांची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. संतांची कृपा जर नसेल, साक्षात देव जरी समोर उभा येऊन राहिला तरी देवाचं ज्ञान होत नाही. साक्षात नामदेव महाराजांच्या हातून भगवान परमात्मा नैवेद्य खात होता. महाराज नामदेवरायांशी बोलत होता, नामदेव महाराजांशी चालत होता. नामदेव महाराजांना स्वतः विटेवर उभा करून नामदेव महाराजांच्या घरी दिवाळीचा फराळ करण्याकरता भगवान परमात्मा जात होते. परंतु संत संमेलनामध्ये नामदेव महाराजांना काय ठरवलं? कच्च ठरवलं. आणि साक्षात संतांनी तर कच्च ठरवलं, पण देवाने सुद्धा सांगितलं, नामदेव महाराज तुम्ही कसे आहात? कच्चे आहात. आणि तुम्हाला जर पक्क व्हायचं असेल तर तुम्हाला औंढा नागनाथला त्या ठिकाणी जावं लागेल. आणि त्या ठिकाणी विसोबा खेचरांच्या पायावरती डोकं ठेवल्याबरोबर नामा म्हणे केचर पायी, आणि भेटी झाली सर्व ठाई, सर्व ठिकाणी भगवंताचं ज्ञान कुणाच्यामुळे झालं? संतांच्या कृपेने झालं. विठ्ठल. आणि चौथी कृपा देवाची कृपा असावी लागते. महाराज भगवान परमात्म्याची आपल्यावर काय लागते? कृपा असावी लागते. का कृपा असावी लागते? तुम्ही किती शास्त्राचं श्रवण करा, किती अध्ययन करा, पण देवाची कृपा नसेल ना, ते सर्व व्यर्थ आहे. अर्जुनाचा पुरावा आहे 10व्या अध्यायामध्ये. अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतो, देवा असित ऋषी, देवल ऋषी आमच्या घरी दर दिवशी याचे आणि तुझ्या स्वरूपाविषयी आम्हाला कायम त्या ठिकाणी निवेदन करून सांगायचे, परंतु तुझी कृपा नव्हती म्हणून आम्हाला ते मात्र कधी ज्ञान प्राप्त झालं. भगवान परमात्मा सांगतात, असिता देवलाचे निमुखे मी सदा तुते कानी ऐके, परी कृपा न कीजे तुवा एके तव नेनवेची काही, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. देवा तुझी कृपा नव्हती ना, तो पण कडू परमार्थ, कडू संसार आम्हाला गोड वाटायचा आणि गोड परमार्थ कडू वाटायचा. आणि देवा तुझी कृपा झाली ना, आता कडू संसारही कडू वाटतो आणि गोड परमार्थही गोड लागतो. आपल्याला जर नामस्मरण, कथा, कीर्तन, तीर्थयात्रा हे जर आवडत नसेल, समजायचं अजून देवाची आपल्यावरती कृपा झालेली नाही. आणि नामस्मरण करण्यामध्ये जर आपल्याला रस वाटत असेल, कीर्तन ऐकण्यामध्ये रस वाटत असेल, कथा ऐकण्यामध्ये रस वाटत असेल, तीर्थयात्रेला जाण्याकरता जर त्यामध्ये आनंद निर्माण होत असेल ना, समजायचं देवाची आपल्यावरती विशेष रूपाने काय झालेली आहे? कृपा झालेली आहे. महाराज म्हणून देवाची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये त्या देवाची कृपा झाली आणि माझ्या जीवनातील परमार्थिक हानी त्या ठिकाणी वाणीच संपून गेली. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुक म्हणे वाणी, 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 तुक
वाणी गेली. आता वाणी कुणाला म्हणतात तो? वाणी, वाण्याची बायको त्याला काय म्हणतात? वाणी, बरोबर का नाही? कीर्तनकाराची बायको त्याला काय म्हणतात? कीर्तनकारीण. आणि मृदंगाचार्यांची मग वाण्याच्या बायकोला काय म्हणतात? वाणी. देहूतून वाणी काय झाली? निघून गेली. म्हणजे तुकोबारायांनी जे अनुभव आला ते काय गात्यामध्ये लिहून ठेवलं. वाणी असं आहे का? वाणी शब्दाचं दोन अर्थ येत आहे का संत वाङ्मयामध्ये? वाणी म्हणजे कमतरता, उणीव या शब्दाने आलेला आहे, आणि वाणी म्हणजे मुख या शब्दाने आलेला आहे. तुम्हाला दोन्ही प्रमाणाने पटवून देतो मी. आपण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबारा सांगतात, म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. ज्ञानोबाराय म्हणतात की भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता कोणत्या प्रकारच्या साधनेची वाणी नाही, म्हणजे कमतरता नाही. आता ऐका पुढं ज्ञानोबारांचा हरिपाठातला अभंग. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा. म्हणजे कल्पतरू खाली बसलेल्या माणसाला कोणत्या प्रकारची वाणी नाही, कोणत्या प्रकारची कमतरता नाही. आता हे झालं कमतरता अर्थाने. आता वाणी म्हणजे तोंड या शब्दाने संत वाङ्मयामध्ये तुम्हाला सांगतो, काय वानो आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी. तसे काय संतांचं वर्णन करावं तुकोबाराय म्हणतात, माझी वाणीच कमी पडते. म्हणजे तोंड काय पडतंय? कमी पडतंय. वाणी शब्दाचा अर्थ मुख असाही होतो, आणि वाणी शब्दाचा अर्थ कमतरता, उणीव असाही होतो. या अभंगामध्ये वाणी शब्दाचा अर्थ मुख असा न घेता वाणी शब्दाचा अर्थ कमतरता, उणीव असा घ्यायचा. मग तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातील वाणी गेली. वाणी म्हणजे गेली म्हणजे काय? काय कमतरता तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये होती? तर मला सांगा. तुकोबाराय म्हणतात मी स्वतःला जन्म मरण धर्म वान समजत होतो. मी स्वतःच्या जीवनामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश निवेश या पंचक्लेश युक्त समजत होतो. मी स्वतःच्या जीवनामध्ये अज्ञानी ज्ञानी असा स्वतःला समजत होतो. परंतु सध्याच्या काळामध्ये भगवंताची कृपा झाली आणि माझ्या ठिकाणी जन्मही नाही आणि माझ्या ठिकाणी मरणही नाही. मी स्वतःला शरीर समजत होतो, परंतु भगवंताची कृपा झाली आणि मला असं समजलं शरीर वेगळं आहे आणि आत्मा काय आहे? वेगळा आहे. ही माझ्या जीवनातील जी उणीव होती, कमतरता होती, ती काय झाली? नष्ट झाली. या उणीवा ज्या कमतरता आहेत त्या कुठून? बाजारातून आपल्याकडे येत नाहीत महाराज. स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच जीव त्या उणीवा, त्या कमतरता निर्माण करतो. आता जीव मुक्त आहे, कोणत्या प्रकारचं त्याला बंधनच नाही, परंतु त्याला बद्धता अज्ञानामुळे प्राप्त झाली. मी आणि माझं छंद त्यानं धारण केला. मुक्त असणारा आत्मा त्या ठिकाणी बद्धतेला प्राप्त व्हावं लागलं. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, मुक्त होता परी मुक्त होता परी बळे झाला बद्ध मुक्त होता परी मुक्त होता परी मुक्त होता परी बळे झाला बद्ध मुक्त होता तरी. घेवोनिया छंद माझे माझे घेवोनिया छंद माझे 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 पाप पुण्यांगी पाप पुण्यांगी घेतले जडोनी पाप पुण्यांगी घेवोनिया छंद माझे माझे घेवोनिया छंद. ही बद्धता कुणी प्राप्त केली? तुकोबाराय म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेवोनिया छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडोनी. पाप पुण्य स्वतःच्या अंगावरती जडून घेतलं. हे मी आहे, हे सर्व माझं आहे, सर्व त्या ठिकाणी आपल्याकडे धर्म ओढून घेतले आणि मुक्त असणारा आत्मा त्याला बद्ध व्हावं लागलं महाराज. बद्ध व्हावं लागलं, त्याला अज्ञान रूपी त्या ठिकाणी कोठाऱ्यामध्ये राहावं लागलं आणि त्याला दुःखाची परंपरेला सामोरं जावं लागलं. समुद्रामधून मीठ बाजूला झालं की ते मिठाच्या पाठीमागं दुःखाची परंपरा सुरू झाली. जोपर्यंत ते मीठ पाणी रूप आहे तोपर्यंत त्या मिठाला कोणत्या प्रकारचं दुःख नाही महाराज. म्हणून
जीव स्वतःकडे ते धर्म ओढून घेतो, आत्म्याचे धर्म जीवाकडे, जीवाचे धर्म आत्म्याकडे, आणि त्याच्या जीवनामध्ये उणीव प्राप्त करून घेतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताची कृपा झाली आणि वाणी गेली, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. त्या भगवान परमात्म्याच्या सुखामध्ये निरंतर आम्ही सुखाचा त्या ठिकाणी काय करू, अनुभव घेऊ. पण तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भगवान परमात्म्याचे सुखाचा उपभोग घेणार ठीक आहे, परंतु सुखाचा उपभोग त्यावेळेसच घेता येतो केव्हा, दुःख ज्यावेळेस निघून जातं ना त्यावेळेस सुखाचा उपभोग घेता येतो. महाराज चप्पल घालण्याचं सुख केव्हा प्राप्त होतं, अनवाणी चालण्याचं दुःख जीवनामध्ये भोगावं लागतं, आणि ते अनवाणी चालण्याचं दुःख बाजूला झालं की चप्पल घालण्याचं सुख माणसाला काय होतं, प्राप्त होतंय. पाणी पिण्याचं सुख त्यावेळेस प्राप्त होतं. महाराज तासन तास तहानेल्याचं दुःख भोगावं लागतं, आणि ते तहानेचं दुःख गेल्यानंतर पाणी पिण्याचं काय होतंय, सुख प्राप्त होतं. तसंच तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये किती दुःखाचे डोंगर होते महाराज, डोंगरच्या डोंगर तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे असताना तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याच्या सुखामध्ये आम्ही सुखाचा उपभोग घेऊ. किती तुकोबारांच्या जीवनामध्ये दुःख होत आहे का, दुष्काळी अटिले द्रव्यनेला मान, स्त्री एक अन्नान्न करता. तुकोबारांच्या जीवनामध्ये जी दुःख होती ना आपल्या जीवनामध्ये महाराज कणभर सुद्धा ती दुःख नाहीत महाराज. तेवढी जर आपल्या जीवनामध्ये दुःख आलीत ना आपण कीर्तनाच्या मंडपात तर बसू शकत नाही महाराज, गळ्यात माळ सुद्धा ठेवू शकत नाही महाराज. एवढी तुकोबारांच्या जीवनामध्ये दुःख होती, परंतु सर्व दुःखावरती तुकोबारायांनी विजय मिळवून भगवान परमात्म्याला छातीवरती हात ठेवून सांगतात, तुका म्हणे तुझा न पडावा विसर. आणि दुःखाचे डोंगर आले तरी देवा माझ्या जीवनावरती दुःखाचे डोंगर जरी येऊन पडले ना तुझा क्षणभर सुद्धा विसर पडू देऊ नको. जीवनामध्ये जी दुःख होती त्या दुःखाचं काय झालं, तुकोबाराय म्हणतात सर्व पाठीमागची पुढची सर्व दुःखाचा परिहार झाला. अभंगाच्या तिसऱ्या परिहार झाला, 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 परिहार झाला. ओ परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या मागेला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा,
अवघ्या दुःखाचा मागील तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात मध्ये जेवढी काय दुःख होती ती सर्व निघून गेली. आता दुःख जागृती तर नाही, झोपल्यानंतरही दुःख नाही, आणि झोपल्यानंतर स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये सुद्धा दुःख माझ्या जीवनामध्ये नाही. तुकोबाराय म्हणतात दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्वा मापासी, सुखी राहिलासी प्रेमाच्या देवा. तुझ्या कृपेमुळे माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख राहिले नाही, आणि जरी दुःख आलं तर ते मला तुझ्या कृपेमुळे दुःख वाटत नाही. मला सांगा, दुःख नसतंय का जीवनामध्ये? दुःख असतंय, परंतु ते दुःख वाटतंय का न वाटतंय हे त्या ठिकाणी मनाच्या वरती अवलंबून असतंय महाराज. मन जर प्रसन्न असेल ना तर मला दुःख सुद्धा सुख वाटतंय, आणि मन जर खिन्न असेल तर सुख सुद्धा दुःख वाटतं. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, गरमीच्या दिवसामध्ये शीतलता प्राप्त करण्याकरता अंगाला काय लावतात? काय लावतात? चंदन लावतात. चंदन. आता ज्ञानोबारांच्या समाधीवरती काय लावतात? चंदनाची उटी लावतात. कशा करता? अंगाला शीतलता प्राप्त होण्याकरता. पण तुकोबाराय म्हणतात ते चंदन कितीही ताप असला तरी ते शीतलता प्रदान करतं, पण असं चंदन अंगाला जरी लावलं आणि मनाची जर तळमळ होत असेल ना तर त्या शांत चंदनाने सुद्धा अंग पोळल्याशिवाय राहत नाही. मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ते शीतल असणार चंदन, पण मनाची तळमळ असेल तर ते चंदन सुद्धा अंगाला गरम लागल्याशिवाय राहत. तर सुख दुःख ह्या उर्मी आहेत ना त्या मनावर ते अवलंबून आहेत महाराज. मन जर प्रसन्न असेल तर दुःख सुद्धा तुम्हाला सुखच वाटणार, आणि मन खिन्न असेल तर सुख सुद्धा दुःखच वाटणार. वास्तविक पाहता संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपण जर पाहू गेलो तर असं वाटतं की ते संत महात्मे दुःखी, ते सुखी, त्यांच्याकडं दुःख आहे, त्यांच्याकडं सुख आहे, हे आपल्या दृष्टीने फक्त दिसतं. संतांच्या ठिकाणी सुखही नाही आणि संतांच्या ठिकाणी दुःखही नाही. त्याच्याकरता 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय 2 ओव्या सांगतात महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, वीज वर्षोनी आभाळ, ठिकरे याती भूतोळ, अथवा करू शाडवळ पर्जन्य वृष्टी, या दोही तेजैसे नेनेजी का आकाशे, तैसा देच जो असे विदेह दृष्टी. ज्ञानोबाराय म्हणतात पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर पृथ्वीवरती गवत उगवलं, जमीन हिरवीगार झाली, आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणी जोरात विजेचा कडकडाट झाला, आणि जी जमीन हिरवीगार झाली होती त्या जमिनीवरती वीज पडल्याबरोबर जमिनीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. 2 प्रकार घडले बरं का. सुरुवातीला पाऊस पडल्याबरोबर जमीन हिरवीगार झाली, आणि दुसरा प्रकार घडला वीज पडल्याबरोबर जमिनीच्या काय झाल्या? ठिकऱ्या झाल्या. जमीन हिरवीगार होणे आणि जमिनीच्या ठिकऱ्या होणे हे आपल्या दृष्टीने दिसलं, पण आकाशाच्या दृष्टीने आकाशाला पृथ्वी हिरवीगार झालेली माहीत नाही, आणि पृथ्वीच्या ठिकऱ्या झाल्या हे सुद्धा आकाशाला माहीत नाही. तसं तुमच्या आमच्या दृष्टीने संतांकडं सुख आलं आणि दुःख आलं हा व्यवहार घडतो, पण संतांना विचारलं तर संत महात्मे म्हणतात माझ्या ठिकाणी सुखही नाही आणि माझ्या ठिकाणी दुःखही नाही. दुसरी ओवी सांगतो ज्ञानोबाराय म्हणतात, चित्रीचे पाणी आणि हुताशू, तो दृष्टीचाची आभासू, पटी आगी ओलांशू दोही नाही, मुक्ताचे देह तैसे, हालत चालत संस्कार वसे, देखून लोक पिसे करता म्हणती. ज्ञानोबाराय म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये पिक्चर दाखवायचे, पिक्चर बरोबर का नाही, ती कशावर दाखवायचे? पडद्यावरती दाखवायचे. मग तो एका ठिकाणी एका गावामध्ये पिक्चर दाखवण्याकरता पडदा बांधला. कुठं बांधला? ज्या ठिकाणी गवताची गंज रचली होती का नाही त्या गंजीला काय बांधला? पडदा बांधला. आणि पडदा बांधल्याबरोबर त्या पडद्यावरती असं एक पिक्चरचं सीन दाखवला, लंका दहन, लंका दहन. मग लंका दहनाचं जेव्हा चित्र आलं तेव्हा तो गंजीचा मालक म्हणलं, ओ पडदा सोडा, माझी तेवढीच आहे फक्त. उगत जळदी बिळली तर परत मला काय जनावरांना काय काडी सुद्धा घालता येणार. त्यानं लगेच तो पडदा सोडायला लावला. मग त्या गावामध्ये मोठा शेतकरी होता, गव्हाचं पीक घेणारा. त्या गव्हाच्या गोण्याच्या थप्प्या रचल्या होत्या, त्या थप्प्यावरती ते पडदा बांधला. आणि काही मिनिटानंतर त्या ठिकाणी दुसरा शीन दाखवला, जोरात महापूर आलेला आहे आणि त्या नदीची लोटच्या लोट त्या ठिकाणी वाहत आहे. तो म्हटला पडदा सोडा, माझा गहू भिजला ना. आता मला सांगा, अग्नी आणि पाणी हे आपल्या दृष्टीने आहे, पडद्याच्या दृष्टीने अग्नीही नाही आणि पडद्यावरती पाणी सुद्धा नाही. तसं संत महात्म्यांच्या
ठिकाणी आपल्याला सुख दुःख दिसतात, पण संत महात्म्यांना विचारलं तर ते सुखही नाही आणि दुःखही नाही. तुकोबाराय म्हणतात, सर्वच्या सर्व दुःख माझं निघून गेलं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. ठीक आहे तुकाराम महाराज, तुमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली, वाणी कमतरता निघून गेली, तुमच्या जीवनातील सर्व दुःख निघून गेले, मग ते सुख भोगण्याकरता तुम्ही नेमके आलात कुठे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांग. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटू रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटू रखुमाईच्या बरा, भेटू रखुमाईच्या बरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, भेटू रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. ते सुख उपभोगण्याकरता मी माहेरामध्ये आलो. माहेरामध्ये महाराज किती जीवनामध्ये दुःख आहे तरी सुद्धा मन प्रसन्न आहे, पण तुकोबारामध्ये सुखाचा उपभोग येतो. मला सांगा, काट्याच्या काठीने मार खाणं हे सुखाचं लक्षण आहे का दुःखाचं लक्षण आहे? हा, तुम्ही आता एखाद्याला मारून बघा बरं, ते सुख सांगतो का दुःख सांगतो बघा. काट्याच्या काठीने मंबाच्या गोसाव्याने तुकोबारांना मारलेले आहे महाराज, परंतु दुःखाची छटा अंतकरणामध्ये नाही. कीर्तन संपल्यानंतर मंबाजी गोसाव्यांचे हात पाय चोळण्याकरता तेलाची वाटी घेऊन तुकोबाराय त्याच्या घरात जातात, म्हणजे अंतकरणामध्ये दुःख राहिलेलं नाही. शिवबा कासारांच्या मंडळीने हंडाभर पाणी, उकळतं पाणी तुकोबारांच्या डोक्यावरती ओतलं, परंतु दुःख नाही झालं महाराज. त्या माऊलीला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया तुकोबाराने दिली नाही, थेट भगवान परमात्म्याचे संवाद साधला. जळे माझी काया लागला वो नवा, धावरे केशवा माय बाप. देवाचा धावा केला महाराज. दुःखामध्ये सुद्धा देवाला तुकोबाराय विसरले नाहीत, आणि त्या सुखाचा उपभोग घेण्याकरता, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. माहेर त्याला म्हणतात महाराज जिथं सुखाला कोणत्या प्रकारची कमतरता नसते, सुख भोगण्याकरता कोणत्या प्रकारचं बंधन राहत नाही, त्याला काय म्हणतात? माहेर म्हणतात. माहेरामध्ये कोण राहतं? आई आणि वडील. मग माहेर म्हटल्यानंतर आई वडील, आई वडिलांनी काय आपल्याला वस्तू दिलेल्या असतात महाराज, तसा भगवान परमात्मा आपला कोण आहे? मायबाप आहे. मग भगवंताने आपल्याला काय काय दिलं हो, काय काय दिलं? भजन करा, ऐका. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला भगवान परमात्म्याने हा जीव भगवान परमात्म्याने दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. हा जीव भगवंताने आपल्याला दान दिला महाराज. किती रुपये घेतले?
एकही रुपये न घेता भगवान परमात्म्याने दान देऊन टाकला. कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता जी व्यक्ती आपल्याला देते ना त्याला बाप म्हणतात. दुसरी वस्तू भगवान परमात्म्याने आपल्याला दान दिली महाराज, कोणती? हे शरीर भगवान परमात्म्याने आपल्याला काय दिलं? दान दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हे शरीर भगवान परमात्मे आपल्याला त्या भगवंताच्या प्राप्ती करता प्राप्त करून दिलं महाराज. किती मोलाचं शरीर प्राप्त करून दिलं. एकाही अवयवाचा खर्च भगवान परमात्म्याने अजूनपर्यंत आपल्याकडे मागितलेला का? तो बाप आहे महाराज आपला. डोळे 2 दिले. डोळ्याची किंमत, ज्याचा डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. ज्याला दात नाही त्याला विचारा दाताची किंमत काय आहे. ज्याच्या कानाला ऐकायला येत नाही त्याला विचारा कानाची किंमत काय आहे. ज्याचा पाय मोडलेला आहे त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याचं लिव्हर बाद झालेलं आहे विचारा लिव्हरची किंमत काय आहे. ज्याच्या किडन्या फेल झाल्यात त्याला विचारा किडनीची किंमत काय आहे. ज्याच्या डोक्याची केस गेलीत ना केसाची किंमत काय, त्या केसवाल्याला विचारा महाराज. आता केसावर फुगे घ्यायला लागले महाराज. महाराज हृदयाची किंमत काय आहे. ज्याचं हृदय फेल झालेले विचारा हृदयाची किंमत काय आहे. रक्ताची किंमत काय, ज्याच्या शरीरात रक्त कमी झालंय त्याला विचारा रक्ताची किंमत काय. नखाची किंमत काय, ज्याचं नख निघून गेले त्याला नखाची. प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पार्टची किंमत काय आहे ही आपल्याला त्याची किंमत कळत नाही महाराज. भगवान परमात्म्याने एवढे मोलाचं शरीर आपल्याला काय दिलं? दान देऊन टाकलं महाराज. दान देऊन टाकलं. घ्या आणि तुम्ही ती भगवंताची काय करा? प्राप्ती करून टाका. पण भगवंताच्या प्राप्ती करता आपण उपयोग करत नाही महाराज. दात दिले पण सुपाऱ्यात सावून पाडले पण भगवंताचं नामस्मरण नाही महाराज. परंतु असो, भगवंत आपला बाप आहे. भगवंताने शरीर दान दिलं. फक्त जीव शरीर एवढंच नाही दान दिलं महाराज. अजून काय दिलं? दिली इंद्रिये. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जनी तू जोडसी नारायण, जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, जीव पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. ह्या सर्व इंद्रियांनी आपण जर त्या देवाला जोडलं ना तर आपल्या ठिकाणचा भवरोग आपला निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते भवरोगाचं दुःख सर्व निघून गेल्याशिवाय राहत नाही. पायाने भगवंताला जोडणं म्हणजे पायाने भगवंताकरता चालणे, हाताने जोडणे म्हणजे हाताने टाळी वाजवणे, कानाने भगवंत जोडणे म्हणजे कानाने गुणगान ऐकणे, डोळ्याने भगवंत जोडणे म्हणजे डोळ्याने रूप पाहणे. सर्व इंद्रियाने जर भगवान परमात्म्याला जोडण्याचा प्रयत्न केला तर नासे जीवपण भवरोग. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताच्या माहेराला आलो. मग माहेर कोणतं आहे आपलं? वैकुंठ आपलं काय आहे? माहेर आहे. लेक सासरला जाण्याचा प्रयत्न करते का माहेरला जाण्याचा प्रयत्न करते जास्त? बघा महिला मंडळींनी उत्तर दिलं. लेक कुठं जाण्याकरता गडबड करते? माहेरला जाण्याकरता. मग आपलं माहेर कोणतं आहे? वैकुंठ आपलं काय आहे? मग आपण जाण्याकरता काय केली पाहिजे? जायचं का आता? आपल्या फोटोच्या समोर लगेच वैकुंठवासी. आपलं माहेर वैकुंठ आहे. भगवान परमात्मा वैकुंठामध्ये राहतो. आणि तुकोबाराय म्हणतात त्या वैकुंठामध्ये मी सुख भोगण्याकरता त्या ठिकाणी आलो. निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. भगवंताची कृपा झाली, कमतरता संपली. भगवंताची कृपा झाली, दुःख निघून गेलं. भगवंताची कृपा झाली, वैकुंठाला माहेरामध्ये गेलो. आणि त्या माहेराला गेल्यामुळे माझ्या जीवनातील भक्ती करता मी जी साधना केली सर्व साधनेचा शेवट अत्यंत गोड झाला. अभंगाच्या पहिल्याच्या शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला,
रखुमाई चावरा देना रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा भेटी रखुमाई चावरा रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावला बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा आलोली जाचा माहेरा आलोली जाचा माहेरा विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी जी भक्ती साधना केली, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे मी अट्टहास केला होता, माझ्या जीवनातील भक्ती साधनेचा शेवट कसा झाला? गोड झाला. मनुष्याच्या जीवनामध्ये शेवट केव्हा सुद्धा गोड नसतो महाराज. अंतकाळ कोणाला गोड वाटतो का? नाही. पण अंतकाळ तुकोबाराय सांगत नाहीत, तर भक्ती साधना केली त्या साधनेचा शेवट तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये गोड झाला. आणि ते गोड होण्याकरताच मी अट्टहास केला होता. तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. जरी आपल्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर शेवट गोड करायचा असेल तर तुम्ही हेच करा. काय? काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन ध्यान लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट का. जर आपल्या जीवनामध्ये शेवट गोड करायचा असेल तर आपल्या भक्ती भाव धरा बळकट. आपल्या जीवनामध्ये भक्ती आणि भाव जर आपण जीवनामध्ये बळकट धरला तर आपल्या जीवनामध्ये शेवट निश्चित गोड झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याशिवाय शेवट गोडच होऊ शकत नाही. शेवट तो होतो तुझे आणि गोड, म्हणून चाड धर धरी येली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तुझी चाड धरली त्याचं एकच कारण, माझ्या जीवनामध्ये माझ्या भक्ती साधनेचा शेवट कसा व्हावा? गोड व्हावा महाराज, गोड व्हावा. आपल्या जीवनामध्ये मनुष्य जीवन जगत असताना मनुष्य रडत रडत जन्माला येतो महाराज. पण जीवनामध्ये असे काही कर्तृत्व करावं माणसाने की माणसाच्या जीवनामध्ये जाताना माणसाने हसत जावं. येताना तो रडत आला आणि जाताना कसं जावं? त्यानं हसत जावं. जन्माला आलो त्यावेळेस आपण रडलो आणि लोक हसली, परंतु जीवनामध्ये कर्तृत्व असं करावं, जाताना आपण हसावं आणि आपल्या जाण्याने जगाने रडावं. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुकोबाराय म्हणतात, शेवटाची गोड तेची खरे गा. आपल्या जीवनामध्ये किती तुम्ही संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, किती मानमान्यता कमवली, परंतु एक दिवस संपत्ती संपून जाते, सत्ता संपून जाते, मान मान्यता संपून जाते, शरीराकरता खर्च केलेलं शरीराची 3 चिमट्या राख होऊन जाते. परंतु जीवनामध्ये केलेली भक्ती साधना, जीवनामध्ये कमवलेली संतांची कृपा, जीवनामध्ये कमवलेली देवाची कृपा, कल्प जरी निघून गेले तरी मात्र ही कृपा केव्हा सुद्धा संपत नाही महाराज. संतांची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरला. कल्प जरी निघून गेले तरी मात्र कृपा मात्र संपत. ज्ञानोबारायांनी रेड्यावरती कृपा केली. ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी समाधीस्थ झाले. आजही रेड्याच्या समाधीवरती डोकं ठेवलं जातं का? ज्ञानोबारायांची कृपा कुणावरती झाली? रेड्यावरती झाली. ज्ञानोबारायांची कृपा भिंतीवरती झाली. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाली. आजही आळंदीला गेलो की ज्ञानोबारायांच्या समाधीवर ज्या श्रद्धेने डोकं ठेवलं जातं त्याच श्रद्धेने भिंतीवरती डोकं ठेवलं जातं का? ज्ञानोबारायांची भिंतीवरती काय झाली? कृपा झाली महाराज. अनेक प्रकारचे खांब त्या ठिकाणी आहेत, पण नेवाशाला जो खांब आहे त्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सांगितली ना, ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, पण आजही ज्ञानोबारायांच्या समाधीवरती ज्या श्रद्धेने डोकं ठेवलं जातं त्याच श्रद्धेने त्या खांबाचं काय केलं जातं? दर्शन केलं जातं महाराज. का? खांबावरती ज्ञानोबारायांची कृपा झाली. तसं आपल्या जीवनामध्ये आपण संतांची कृपा संपादन करण्याकरता जर प्रयत्न केला, देवाची कृपा संपादन करण्याकरता जर प्रयत्न केला, निश्चित आपल्या जीवनाचाही शेवट, जसा तुकोबारांचा शेवट गोड झाला, आपल्या जीवनाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची लोक येतात, परंतु आपल्या जीवनामध्ये आपले तेच असतात बरं का. तुकोबाराय सांगतात, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविते विठोबाचे. आपले सोयरे तेच असतात आणि संगाती तेच असतात जे विठोबाचे पाय आठवतात. काही लोक सोयरेही नसतात आणि सज्जनही नसतात. दुसरा प्रकार, काही लोक सज्जन असतात पण सोयरे नसतात. काही लोक सोयरे असतात पण सज्जन नसतात. आणि चौथा प्रकार, काही सोयरेही असतात आणि सज्जन असतात. सुरुवातीचा वर्ग, आपले सोयरेही नसतात आणि ते सज्जनही नसतात. ज्यावेळेस मुंबईवरती त्या कसाबनं हल्ला केला का नाही, कसाब आपला सोयरा आहे का? सोयराही नाही आणि तो सज्जनही नाही. काय काय लोक
सज्जन असतात पण सोयरे नसतात. आता तुम्ही कीर्तनाला बसलात म्हणजे तुम्ही कसे आहात? कसे आहात? सज्जन आहात. पण माझे सोयरे आहेत का? व्हायचं आहे का? म्हणजे सज्जन आहात पण सोयरे नाहीत. काय काय लोक सोयरे असतात पण सज्जन, हे फक्त ऐकूनच ठेवा, अजिबात नको. आणि काय लोक असे असतात, सज्जनही असतात आणि सोयरेही असतात आणि ते फक्त संत महात्मे असतात. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे एरा मानविधी, पाळना पुरते देवाची ती भूते, म्हणून या त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ते सज्जन, ते सांगाती, तो भगवंत, त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि माझ्या जीवनाचा शेवट कसा झाला? गोड झाला. त्या ठिकाणी आजचा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र, ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, ज्या वेळेला निघून गेले, ती वेळी आता काय झालेली आहे? जवळ आलेली आहे. सर्वांना फुलं प्राप्त झालेली आहेत. सर्वांनी फुलं हातामध्ये घ्यायची. महाराज अभंग म्हणतील. अभंग म्हणल्यानंतर फुलाचं फुल त्या ठिकाणी अर्पण केलं जाईल. म्हणा महाराज. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वाढ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग काळी विठो आम्हासी पावला, काळी विठो आम्हासी पावला, काळी विठो आम्हासी पावला, काळी विठो आम्हासी पावला, काळी विठो आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ज्या काळामध्ये भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारा नेण्याकरता आले, तो हा 12 वाजताचा काळ आहे. जगद्गुरु तुकोबार वैकुंठावरून हरी आला, तुका देखोनी एकला, वैकुंठाहुनी हरी आला. जगद्गुरु तुकोबारा भगवंतानी पाहिलं आणि तुकोबारा एकटी दिसले आणि एकटी दिसल्यामुळे लगेच भगवान परमात्म्याने विमान काढलं आणि तुकोबाराने नेण्याकरता आले. आता एकटी होते म्हणजे काय? आपण एकटीच असतो की काय काय ठिकाणी एक एकटीच असतो, पण आपण एकटी नसतो महाराज. आपण दिसण्याकरता एकटे असतो, पण आपल्या ठिकाणी अनेक जण असतात. कोण असतात?
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व आपल्या जवळ असतात. म्हणून भगवंत आपल्या जवळ विमान घेऊन येत नाही. आणि तुकोबाराय त्या ठिकाणी जरी लोकांमध्ये बसले तरी तुकोबाराय एकटे असायचे का? फक्त एकटा भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये असायचा. विमान दोन प्रकारचे बरं का. एक व्यावहारिक विमान आणि एक पारमार्थिक विमान. व्यावहारिक संपत्ती आपल्याकडं असली की आपल्याला विमानाकडं जावं लागतं. का आपल्याकडं विमान येतं? कुठंतरी विमानतळ असेल तिथं जावं लागतं ना आपल्याला. आपल्याकडे व्यावहारिक पैसा असला की आपल्याला विमानाकडे जावं लागतं. पण पारमार्थिक संपत्ती जर प्राप्त केली तर विमान आपल्याकडे येतं. मग व्यावहारिक संपत्ती कोणती आणि पारमार्थिक संपत्ती कोणती आम्हाला थोडं समजून सांगा. ऐका, आपण जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो आणि त्यामध्ये जे काही पैसा मिळतो ह्याला व्यावहारिक संपत्ती म्हणतात. आता पारमार्थिक संपत्ती ज्ञानेश्वरीमध्ये काय संपत्ती सांगितलेल्या आहेत ऐका. शांती संपत्ती, विनय संपत्ती, दैवी संपत्ती, ब्रह्म संपत्ती, ज्ञान संपत्ती, ह्या संपत्ती सांगितल्या. ऐका, आता मी तुम्हाला ओवी सांगतो, त्या ओवीमध्ये कोणती संपत्ती आहे तुम्ही आम्हाला सांगायची. याची लागी सुमती, जोडती शांती संपत्ती, शास्त्राची दुबती, पोषिती घरी. कोणती संपत्ती? शांती संपत्ती, बरोबर का नाही. आता पुढची संपत्ती आहे का. अखंड अगरवता होणी असती, तयाची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती, माझ्याची ठाई. आता कोणती संपत्ती सांगितली? विनय हेची संपत्ती. आता पुढे आहे का. ऐसियाशी आयती, जयाची परिसंपत्ती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता कोणती संपत्ती? ज्ञान रूपी संपत्ती सांगितली. म्हणून पार्था तुया दैवी संपत्ती स्वामी या, होऊन यावे ओवाया कैवल्याचे. आता कोणती संपत्ती सांगितली? दैवी संपत्ती. दैवी संपत्ती सांग. अशा अनेक प्रकारच्या संपत्ती आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपत्ती आपण प्राप्त करून घेतल्या की आपल्याकडं विमान येतं. आपल्याला विमानाकडे जाण्याची आवश्यकता पडत. त्यामध्ये पुढं आहे का. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता भगवंताची सेवा केली की भगवंत आपला पाहुणा होतो. आणि आपण भगवंताची सेवा केली नाही की आपण पाहुणे होतो. कुणाचे? यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. जर भगवंताच्या प्राप्तीकरता भगवंताच्या नामाची साधना केली, भगवंत पाहुणा होऊन आपल्याकडे येतो. आणि भगवंताची साधना केली नाही, भगवंताची सेवा केली नाही की आपण पाहुणे होतो. पण देवाचे नाही, आपण यमाचे पाहुणे होतो. म्हणून आपली यमाचं पाहुणं व्हायचं नाही, देव आपला पाहुणा झाला पाहिजे. तुकोबारा या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये साधना करत असताना जगद्गुरु तुकोबाराने भगवान परमात्म्याची प्राप्तीची साधना केली. आणि जगद्गुरु तुकोबाराने जग कसं दिसू लागलं? रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. तुकोबारायना ते भगवान परमात्म्याशिवाय जगामध्ये दुसरं काही दिसायलाच तयार नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची आळवण करू लागले आणि भगवान परमात्म्याचा धावा करू लागले. भगवान परमात्म्याला बोलवू लागले. परंतु भगवान परमात्म्याला बोलवत असताना सनकादिकांची विनंती केली. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, भाकावे करुणा, विनवा वैकुंठीचा राणा, तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. सनकादिकांना सांगितलं तुम्ही ते भगवान परमात्म्याला लवकर त्या ठिकाणी खाली पाठवा, माझ्याकरता अत्यंत वेगाने त्या ठिकाणी पाठवा. मग त्या ठिकाणी अत्यंत वेगाने भगवान परमात्म्याकडे जाणारा कोण आहे? तर गरुड आहे. मग गरुडाची विनंती. गरुडाचे पायी वेळा डोई, वेगी आनावा तोहारी, वेगी आनावा तोहारी,
बसकील गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना तिवदी. गरुडा लवकर लवकर भगवंताला त्या ठिकाणी घेऊन ये. अजून विनंती केली. ती लक्ष्मी पायाची सेवा करते का नाही, पाय लक्ष्मीच्या हाती तेसे यावे काकुळ. ती लक्ष्मीला विनंती केली. परत शेषाकडे गेले. तो का म्हणे, शेषा जागे करा ऋषिकेश. शेषाला सांगितलं, शेष महाराज तुमच्या आसनावरती भगवंत झोपले असतील, त्यांना तुम्ही काय करा, जागे करा. जागा करून त्या ठिकाणी माझा त्यांना निरोप सांगा, लवकरात लवकर त्या ठिकाणी भगवंताला पाठवून द्या. असं तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आर्तता, अत्यंत तळमळ भगवंताविषयी निर्माण झाली. भगवान परमात्म्याविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण व्हावी. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये तुकोबारांची देवाच्या विषयी किती तळमळ होती. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशील नेने. अशी तीव्र तळमळ भगवान परमात्म्याची तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये लागली. तुकोबाराय त्या भगवंताच्या भेटीकरता झुरत होते. आपण तुम्ही आम्ही संसाराकरता रात्रंदिवस झुरतो, पण ते तुकोबाराय भगवंताच्या भेटीकरता झुरत होते. झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. झुरत होते तुकोबाराय, तुझ्याशिवाय मला करमत नाही. तुकोबारायांचं भगवान परमात्म्याला निवेदन आहे. किंवा तुझं विन सीन वाटे सीन झाली काया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझं विन सीन वाटे क्षीण झाली काया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुकोबारायांचा धावा आहे. तुकोबाराय वाटेने भेटणाऱ्याला प्रत्येकाला विचारायचंय, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल. जरी लागत असे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी सांगायची. अशी तळमळ तळमळ तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये असताना, तुकोबाराशी वरती पाहत असताना गरुडावर बसून आलेला भगवान परमात्मा तुकोबारांनी डोळ्याने पाहिला. पैलाले हरी शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडतकारे नाभी नाभी मने त्वरे. त्या ठिकाणी गरुडावरती बसून भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुकोबारांकडे येताना त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुकोबारांची अवस्था कशी झाली. तुका झाला असे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. भगवान परमात्मा त्या ठिकाणी साक्षात घरी आल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात, पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी वैकुंठ. भगवान परमात्मा पाहुणा घरी आला आणि तुकोबाराय म्हणतात, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. आता त्या पाहुण्याला काय उपचार करू, काय करू उपचार. कोप मोडकी जर्जर, घर तर मोडकाय, परंतु बसण्याकरता मोडकिया बाजा आणि वरी वाकडांच्या सेजा. बसण्याकरता बाजही नाही महाराज.
आणि वरती टाकण्याकरता वाकडा टाकले आहेत भगवंताला बसण्याकरता. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. आता भगवंताला जेवण्याकरता काय करायचं, पातेलभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मुठभर कन्या टाकलेल्या आहेत. किती? पातेलभर पाणी. आणि किती कन्या? आंधळ्या कन्या आणि डोळस कन्या बरं का. पात्रावरती वाढल्याबरोबर जाग्यावर बसतात, त्यांना काय म्हणतात? आंधळ्या कन्या. आणि डोळस कन्या जिथं वाढल्यानंतर दुसऱ्याच्या पात्रात भिडण्याकरता जातात त्याला म्हणतात डोळस कन्या. तसंच भगवान परमात्म्याला पातेल्यावर पाणी आणि मुठभर कन्या त्या पातेल्यामध्ये टाकल्या, कन्या तयार झाल्या आणि आता भगवंताला जेवण्याकरता पात्र वाढलं. आता त्या पातेल्यावर पाण्यामध्ये मुठभर कन्या कुठं सापडणार होत्या, परंतु ते पाणी ज्यावेळेस पात्रावरती ओतलं ना त्यावेळेस भगवान परमात्मा चतुर्भुज रूप झाले महाराज. 2 हाताने कन्या अडवायचे आणि एका हाताने काय खायच्या? कन्या खायचे. तुकोबारांच्या कन्याने सुद्धा भगवान परमात्मा काय झाला? संतुष्ट झाला. आणि त्या ठिकाणी कन्या खाल्याबरोबर आता जेवण झाल्याबरोबर मुखशुद्धी करावं लागते का नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या घरामध्ये मुखशुद्धी करता काहीच नाही. तुकोबाराय तुळशी वृंदावनामध्ये गेले आणि एक तुळशीचं पान आणलेलं आहे, मुखशुद्धी तुळशी दळ. आणि तुका म्हणे मी दुर्बळ. त्या ठिकाणी तुळशीचं पान भगवान परमात्म्याला खाण्याकरता दिलेलं आहे आणि भगवान परमात्म्याला मुखशुद्धी दिलेली आहे. आणि असं भगवान परमात्मे ते यथेच जीवन झाल्याबरोबर आता भगवान परमात्मा म्हणतात आपल्याला आता काय करावं लागेल? वैकुंठाला निघावं लागेल. आता निघण्याकरता एखादा जर मनुष्य मुंबईला निघाला गावावरून तर प्रत्येकाला विचारतो येत आहे का, येत आहे का, विचारतात का नाही. मग ते तुकोबाराय प्रत्येकाला विचारायला लागले मी वैकुंठाला चाललोय, तुम्ही येत आहे का, तुम्ही येत आहे का, तुम्ही येत आहे का. तर लोकांना काय वाटायचं काय बाबा वैकुंठाला चालले, ह्यांना काय काम धंदाच नाही, हे चालले असतील कुठं भजनाला. म्हणते ते कुठं जायचं आहे? वैकुंठाला. वैकुंठाला. गावातल्या लोकांना विचारलं, गावातले लोक काय म्हणले तुमचं तुम्ही वैकुंठाला झाला, आम्हाला काय वैकुंठाला यायचं नाही. स्वतःच्या मुलांना विचारलं, स्वतःच्या धर्मपत्नीला विचारलं वैकुंठाला यायचं आहे का. तर ती धर्मपत्नी म्हणते आले असते परंतु म्हैस हातावरती आहे, मी काही वैकुंठाला येऊ शकत नाही. प्रत्येकाने आपापली कारणं सांगितली परंतु वैकुंठाला निघण्याकरता कोण सुद्धा तयार झालं नाही महाराज. परंतु वैकुंठ सहजासहजी प्राप्त होतं का महाराज? वैकुंठ सहजासहजी प्राप्त होत नाही, देवाची सहजासहजी प्राप्ती होत नाही. जरी देव प्राप्त झाला तरी सा मात्र ओळखणं अत्यंत कठीण आहे. आपण नाथषष्ठीमध्ये आपण चरित्र पाहतो, नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा कावडीने पाणी अजूनही वाहतात भगवान परमात्मा. एकाने विचार केला की या लाईनीमध्ये आपण प्रत्येकाचं दर्शन करू म्हणजे आपल्याला देवाचं काय होणार? दर्शन होणार. मग त्या ठिकाणी प्रत्येकजण त्या रांजणामध्ये पाणी टाकत असताना हा मनुष्य तिथं बसला आणि प्रत्येकाच्या पायावरती डोकं ठेवायचा. आता भगवान परमात्म्याने विचार केला आता ह्यानं कधीच नामस्मरण केलं नाही, आता ह्याला दर्शन द्यायचं म्हणजे अवघडच होईल. मग भगवंताने त्याच्या बायकोचं रूप धारण केलं आणि रांजणामध्ये ते कळशी भरून पाणी घेऊन गेल्याबरोबर ह्यानं वगैरे बघितलं, म्हणलं आपली बायको आली, बायकोचं कुठं दर्शन करतात का. बायकोने रांजणात पाणी टाकलं, रांजण भरून गेला महाराज. बायकोच्या रूपात देव आला पण दर्शन मात्र दिलं नाही महाराज. वैकुंठ दुर्लभ आहे. तसं वैकुंठाला चला म्हणतात, वैकुंठाला कोणी निघालं नाही महाराज. प्रत्येक जण आपापली कारण सांगू लागला. तुकोबाराय वैकुंठाला निघाल्याबरोबर सर्व गावातली लोक तुकोबारायांना पाठवण्याकरता त्या ठिकाणी निघालेले आहेत. व तुकोबारायांना लोक विनंती करतात महाराज तुम्ही वैकुंठाला चाललात ना तर आम्हाला तेवढा आशीर्वाद द्या की तुमचं कल्याण होईल, असा आशीर्वाद तरी द्या. तुकोबाराय म्हणतात तुमची भिवंडी होईल पण कल्याण मात्र व्हायचं नाही. तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला आशीर्वाद देतो परंतु ऐका, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचं कल्याण होईल, तुमचं जसं कर्म असेल तसं तुमचं कल्याण होईल. चांगलं कर्म केलं असेल तुमचं चांगलं होणार आणि वाईट कर्म केलं असेल तर वाईट होणार, असा तुकोबारायने आशीर्वाद दिला. तुकोबाराय त्या ठिकाणी निघालेले आहेत. तुकोबाराय वैकुंठाला जाताना विमानामध्ये बसताना काळाला त्या खाली वाकवलेला आहे महाराज. काळाच्या माथ्यावरती पाय ठेवला आणि तुकोबाराय कुठे गेले? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्या बरोबर तुकोबाराय त्या ठिकाणी वैकुंठाला निघाले असताना प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले.
मानव देह घेऊन या निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया रामेश्वर सकळा पुसोनी रामेश्वर सकळा पुसोनी रामेश्वर सकळा पुसोनी रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया रामेश्वर शास्त्री सांगतात सकळा पुसोनी पुसोनी म्हणजे विचारून सर्वांना विचारून गेला तो विमानी बैसोनी भगवंताबरोबर त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आजही तुकोबारांची सेवा केली ना तुकोबारा आजही माणसाला काय देतात भेट देतात. त्या ठिकाणी तुकोबारांची मुलगी भागीरथी बाई करता तुकोबारा वैकुंठावरून पुन्हा काय आले खाली आले. संताजी जगनाडी त्यांच्याकरता काय आले खाली आले आणि निळोबारायण करता तुकोबाराय वैकुंठातून काय आले खाली आले. देवाची प्राप्ती करण्याकरता जेवढं पुण्य लागतं त्याच्या डबल पुण्य संतांची भेटी करता लागतं महाराज. बरोबर का नाही. देवाची प्राप्ती करता 21 दिवसाचं पुण्य लागतं आणि संतांची भेट होण्याकरता 42 दिवसाचं पुण्य लागतं. निळोबारायने किती दिवस उपोषण केलं 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण केलं आणि 42व्या दिवशी तुकोबारायले. पण 21व्या दिवशी अगोदर भगवान परमात्मा भेट देण्याकरता आले निळोबारायना आणि निळोबारायनं हलवलं निळोबाराय डोळे उघडा. डोळे उघडून पाहिलं आणि पाहिल्यानंतर बघितल्यावर साक्षात जगाचा मालक आपल्या समोर उभा राहिला आहे आणि जगाचा मालकाला देवाला निळोबारायांनी पाहिल्याबरोबर निळोबाराय म्हणतात येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलास का देवा तुला इथं कुणी बोलवला तुला बोलवल्याशिवाय तू इथं का आलास असं देवाला सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी निळोबाराय सर्व परत सांगतात तुकयाचा धावा करीतसो तू निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा देवा तुला ओळखत नाही आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करतो. थेट भगवंताला वैकुंठामध्ये जावं लागलं आणि तुकोबारायनं सांगावं लागलं तुकाराम महाराज ते निळोबाराय माझा धावा करत नाहीत. कोणाचा धावा करतात तुमचा धावा करतात. तुकोबाराय निळोबारायण करताही खाली आले. आजही कोण तुकोबारायांची जशी अपेक्षा आहे तशी सेवा करेल तर आजही तुकोबाराय त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत महाराज. आज तुकोबारांच्या ते भजनाचे डोंगर भंडारा भामचंद्र घोराडेश्वर ह्या डोंगरावरती साधना करणारी जी मंडळी आहेत ना महाराज आपण त्यांच्याकडे गेलं ना साक्षात महाराज तुकोबारांचं दर्शन होतं महाराज. आपल्याला साधना करणारी मंडळी साक्षात त्यांच्या उशाला साप येऊन बसतात महाराज. साप आपण नुसता बाहेरून साप बघितलं तर डोळे आम्हाला थरकाप होतो पण त्यांच्या बाजूला येऊन साप बसतात महाराज. तुकोबारांचा त्यांच्यावरती काय आहे अनुग्रह. आजही तुकोबाराय तुकोबारांची आपण सेवा केली ना की तुकोबाराय आजही त्या मनुष्याला काय देतात महाराज भेट देतात. आजही त्या डोंगरावरती तुकोबारायांचं करुणेने अंतकरणाने भावयुक्त अंतकरणाने आपण नामस्मरण केलं ना त्या दगडाला आजही काय फुटतात महाराज पाझर फुटतात. पाषाणा पाझर फुटती रे असं त्या ठिकाणी संत महात्म्यांचं महात्म्य आहे. आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले आजही तुकोबाराय भेट देतात. ती भेट आपल्यालाही परत परत तुकोबारांची व्हावी. संत महात्म्यांचा अनुग्रह आपल्यावरती व्हावा. जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत एक निग्रह आणि एक अनुग्रह. ज्याच्या जीवनामध्ये निग्रह आहे त्याच्या जीवनामध्ये संतांचा अनुग्रह झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांच्या जीवनामध्ये निग्रह नाही त्याच्या जीवनामध्ये संतांचा केव्हा अनुग्रह होत नाही. संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये संत महात्म्यांच्या जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह होता महाराज. संत महात्मे इंद्रियांचे मालक झाले होते. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. निग्रह असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनुग्रहही झाला. तोही अनुग्रह आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. असो या ठिकाणी आजचे बीजेचं कीर्तन माझी योग्यता नसताना सुद्धा
तुमच्या सारख्या मंडळींनी माझी कशी काय नियुक्ती केली, एक सर्वसामान्य प्रकारचा वारकरी, कोणत्या प्रकारची सेवा नाही, कोणत्या प्रकारची साधना नाही, पण अशांची एक वडिलाच्या अंतःकरणाने तुम्ही या ठिकाणी एक मोठं म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या योग्यतेच आम्ही आहे का नाही याचं थोडं मलाही विचार करावा लागेल. परंतु या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा जर विचार करू गेलो, ह्यामधले एकही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले नाहीत बरं का, परंतु वारकरी शिक्षण संस्थेबद्दल इतकी श्रद्धा महाराज, इतकं प्रेम की संस्थेत शिकणाऱ्या माणसाचं जेवढं संस्थेवर प्रेम नाही तेवढं तुमचं सर्वांचं प्रेम आहे. ऐका, द्रोणाचार्यांकडं सर्व शिकले धनुर्विद्या, पण एकलव्य मात्र द्रोणाचार्यांकडे शिकला नाही महाराज. परंतु द्रोणाचार्यांच्या कृपेने एकलव्याला जे प्राप्त झालं ते द्रोणाचार्यांजवळ शिकणाऱ्यांना मात्र प्राप्त झालं नाही. तसं तुम्ही जरी संस्थेमध्ये शिकला नसाल तरी संस्थेविषयी जी श्रद्धा, संस्थेविषयी जी तुमच्या अंतःकरणात जे प्रेम आहे, जोग महाराज तुम्हाला एवढं काय देतील ते आम्हालाही सांगता येणार नाही. विठ्ठल, त्या जोग महाराजांच्या संस्थेच्या गादीचा असा भयंकर परिणाम आहे महाराज. त्या गादीचा जर आम्हाला स्पर्श झाला नसता ना, आज आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली ते बिगारे असतात का नाही, त्या माल कालवण्याकरता सुद्धा आम्हाला कोणी ठेवलं नसतं, एवढी आमची अवस्था होती. परंतु एक जोग महाराजांच्या गादीचाच फक्त स्पर्श झाला महाराज, आणि स्पर्श झाल्याबरोबर आज ही जी फुलं अंगावरती पडली ना महाराज, ही आमचं काही नाही महाराज, ही फक्त आमच्या अंगावरती पांढरी कपडे आहेत, हे फक्त जोग महाराजांची कृपा आहे. विठ्ठल, ही अंगावरती घातलेली कपडे सुद्धा ही आमची नाहीत महाराज, ही लोकांनीच घेऊन दिलेली आहेत. का? ही समाजामध्ये गेल्यानंतरच लोक स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात महाराज. ही जर कृपा कुणाची असेल तर ती सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. आणि त्या जोग महाराजांच्या परंपरेचे तुम्ही सर्व श्रद्धेने पायक झालेला आहात, विश्वासाने पायक झालेला आहात. ज्ञानोबारांची 17व्या अध्यायामध्ये उभी आहे का, ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे ना, श्रद्धा, त्याने काय शास्त्राचा अध्ययन करू नका, फक्त ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे ना, तो किती मूर्खातला मूर्ख असला तर तो तरल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात आपुली या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया तो श्रद्धा जोवरी, तो मूर्खही तरी. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या मूर्ख माणसाने सुद्धा अंतःकरणामध्ये श्रद्धा धारण केली ना, तर ती श्रद्धा त्याला त्या संत महात्म्यांच्या बरोबरीला नेऊन ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये श्रद्धा, विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच श्रद्धेने, त्याच विश्वासाने तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी येणारे प्रत्येक महात्मे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारे, भगवान परमात्म्याची साधना करणारे, तुम्हाला उपदेश करणारे, उपदेश करण्याच्या अगोदर ते उपदेशाच्या पाठीमागं त्यांच्या अनुष्ठानाचं बळ असल्यामुळे त्यांचा प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या महात्म्यांच्या पायावरच डोकं ठेवावं अशी काय अपेक्षा नाही. तुकोबाराय म्हणतात जे भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण करतात ना, लांबून तो महात्मा जरी पाहिला ना तरी आपला उद्धार होतो. तुकोबाराय स्पष्ट सांगतात विठोबाचे नाम ज्याची मुखी नित्य, त्या देखिल्या पतित उद्धरती. तुकोबाराय म्हणतात विठोबाचं नाम रात्रंदिवस जे घोकतात ना, त्यांना लांबून जरी पाहिलं आपल्या जीवनातील पाप जळून गेल्याशिवाय राहत नाहीत. तयाच्या चिंतने जळतील, तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकाच्या. पापाच्या राशीच्या राशी आपल्या जीवनातील जळून गेल्याशिवाय राहत नाही. या मंडपामध्ये आल्यानंतर चालतच नाही, लोटांगण घालत यावं महाराज. त्या संत महात्म्यांच्या पायाची धूळ या सतरंजीला लागेल, आणि त्या सतरंजीची धूळ सहज जरी आपल्या शरीराला लागली ना, संत महात्म्यांच्या चरणाची धूळ सहज अंगाला लागली तर काय लाभ प्राप्त होतो. चरणीचे रज लागती अंगास, तेने 42 उद्धरतीच्या. संत महात्म्यांच्या चरणाचा रज सहज जरी अंगाला लागला ना, 42 कुळाचा उद्धार आहे महाराज, 42 कुळाचा. किंवा संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणे जाय. म्हणून या मंडपात आल्यानंतर या मंडपाची माती आपण जसा गंध कपाळाला लावतो ना, तशी माती कपाळाला लावावी. कारण संत महात्म्यांच्या या चरण रजाने मंडप काय होणार आहे, हा पवित्र होणार आहे. हे महात्मे सर्व साधना करणारे महात्मे, देवाचे अनुग्रहित महात्मे तुम्ही या ठिकाणी बोलवलेले आहात. निश्चितच सर्व भाग्यवान, आणि त्यांच्या जीवनामध्ये साधना करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. निश्चित संत महात्म्यांच्या संगतीमध्ये केलेली साधना अनंत पटीने आपल्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. ती साधना आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी 12 दिवस घडो अशी भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सकाळची काकड आरती असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, आपली कथा असेल,
कथेनंतर हरिपाठ असेल, हरिपाठानंतर कीर्तन आहे. सर्वच्या सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायचे. ज्ञानेश्वरी पारायणाकरता सुद्धा सर्व मंडळींनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावं. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे सर्वसामान्य प्रकारचा ग्रंथ नाही महाराज. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. दिसण्याकरता शब्द आहेत, असण्याकरता साक्षात भगवान परमात्मा आहेत. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी शितकळिका उजळल्या. श्रीकृष्णे म्हणून ती ज्ञानेश्वरीची साधना घडावी. दुधामध्ये तूप आहे, पण तूप दिसतं का? नाही. मग ते दिसण्याकरता काय करावं लागतं? त्या दुधावरती प्रक्रिया करावी लागते. काय करावं लागते? दूध तापवावं लागतं. तापवल्यानंतर त्याला कोमट करावं लागतं. कोमट केल्यानंतर त्याला विरजण टाकावं लागतं. विरजण टाकल्यानंतर दही होतं. दही झाल्यानंतर त्याचं काय करावं लागतं? घुसळण करावं लागतं. घुसळण केल्यानंतर ताक बाजूला निघतंय, लोणी बाजूला निघतंय. परत त्या लोण्याला कढवावं लागतंय आणि कढवल्यानंतर त्याचं काय होतं? तूप होते. आता ते मला सांगा, तुपाचं पुन्हा तुम्ही दूध करायचा प्रयत्न केला होईल का हो? ज्ञानोबा म्हणतो तूप होनी मागवते, जेवी दूधपणा नयेची निरुते. ज्या दुधाचं तूप करता येतं, पण तुपाचं परत दूध करता येत नाही. परंतु तूप काढण्याकरता किती प्रक्रिया करावं लागतात. तसं अक्षरामध्ये लपलेला भगवंत तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. मग त्याच्यावरती प्रक्रिया करावं लागतात. काय करावं लागतं? सकाळी उठावं लागतं. उठल्यानंतर काय करावं लागते? आंघोळी करावं लागते. आंघोळ केल्यानंतर गंध लावावा लागतो. गंध लावल्यानंतर तुळशीला पाणी घालावं लागतं. पाणी घातल्यानंतर आपल्या घरातून पाऊलं हळूहळू मंडपाकडे आणावे लागतात. आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये रांगेमध्ये बसून एक एक ओवी श्रद्धेने प्रेमाने वाचावी लागते. आपल्या तोंडाचं आणि ओवीचं घर्षण केल्याबरोबर ज्या पद्धतीने काडीपिटीतला अग्नी त्या काडीपिटीवरती काडी घर्षण केल्याबरोबर लपलेला अग्नी प्रदीप्त होतो, तसं आपल्या तोंडासन ओवीचं घर्षण केल्याबरोबर त्या अक्षरातला भगवान परमात्मा प्रगट होतो. आणि अक्षरात न राहता तो कुठे येऊन बसतो? हृदयामध्ये येऊन बसतो. हृदयामध्ये येऊन बसतो. आणि एकदा भगवंत हृदयामध्ये आला की जीवनामध्ये कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो तुका म्हणे धन्य झालो. त्या ठिकाणी धन्यतेचे उद्गार आपल्या जीवनामध्ये निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा घडावी, तुकोबारांची गाथेची सेवा घडावी, भगवद्गीतेची सेवा घडावी. तुम्हाला धन्यवाद देतो महाराज. या ठिकाणी तुम्ही परमार्थ आपले प्रत्येकाचा काम धंदा करत असताना तुम्ही या ठिकाणी साधना करत आहात की मंदिरामध्ये भगवद्गीतेचे पाठ चालतात तुमचे. या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर साक्षात सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, त्यामध्ये आमचे मृदंगाचार्य शुभम महाराज गोडी वाजवतात. त्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता त्या ठिकाणी वास करते. महाराजांना धन्यवाद देतो. गायनाचार्य आमचे धनंजय महाराज असतील, आमचे बोलकर आबा असतील, आमचे तुषार महाराज गेले इथून नाही का. यांचं म्हणणं वाजवणं गोड का वाटतं? जिलाबी सुरुवातीला गोड वाटत नाही, ती पाकामध्ये घोळल्यानंतर ती गोड लागते. तसं यांचं म्हणणं वाजवणं ज्ञानोबारांच्या कृपेच्या पाकातून भिजून आपल्या कानांपर्यंत पोचत आहे, म्हणून अत्यंत गोड वाटत आहे. यांच्या संगतीमध्ये 12 दिवस संगीताचा भक्ती साधनेचा आनंद लुटा. निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्मा शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं आमचे श्री हरिभक्तपारायण गुरुवर्य बाळासाहेब महाराज नाही का. या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देतो. आमचे प्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व या ठिकाणी टाळकर मंडळी असाल, सर्वांना धन्यवाद देतो. आत्तापर्यंत आपण देवाचं भजन केलं. शेवटी कोणाचं भजन करायचं? संतांचं भजन करायचं. देवाचं भजन केलं की संतांना आवडतं, संतांचं भजन केलं की देवाला आवडतं. कोणी आळस न करता 2 मिनिटं ज्ञानोबारांचं आणि तुकोबारांचं भजन करायचं आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.